हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुरुवार, तर मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे, त्यासाठी नैवेद्य मी आज बनवणार आहे। त्यात मी बनवणार आहे गाजराचा हलवा। तर जास्त वेळ न घालवता बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग बघूया काय काय साहित्य घेतलेलं आहे मी ते। गाजराचा हलवा बनवण्यासाठी घेतलेला आहे मी गाजर किसून घेतलेले आहे 2, 1 वाटी साखर, तूप, ड्राय फ्रूट्स आणि 1 वाटी दूध। तर चला तर मग आता आपण गाजराचा हलवा बनवायला सुरुवात करूया। आपण गॅसवर एक पॅन गरम करून घेणार आहोत, त्यामध्ये तूप घालून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, मी तूप घालून घेतलेलं आहे। आता ते थोडंसं वितळून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये गाजराचा किस टाकूया, तो व्यवस्थित आपण परतून घेऊयात। गाजराचा किस व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात 1 वाटी दूध। त्याला व्यवस्थित उकळी येऊ देऊ। बघू शकता तुम्ही, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मस्त उकळी येऊन देऊ। आता बघू शकता तुम्ही, याला मस्त उकळी फुटलेली आहे। त्यामध्ये आपण ॲड करूया 1 वाटी साखर। ते मस्त मिक्स करून घेऊयात आपण सर्व मिश्रण। बघू शकता, असं मिक्स करून घ्यायचं आणि साखरेला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे सर्व आता आपण आटून घेऊयात। त्यामध्ये ड्राय फ्रूट्सही ॲड करू, तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता हे सर्व मिश्रण मस्त आटून घेऊया। आपला गरमागरम गाजराचा हलवा तयार आहे। त्यात आपण चवीसाठी थोडीशी इलायची पावडर टाकूयात। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि एका वाटीमध्ये काढून घेऊया। कसा वाटला गाजराचा हलवा हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।